Afternoon, students. In our previous session, we have completed English workshop up to the 8th question. Let's see the 9th one. 9th question. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following points. Let's see. Points are given there, and we have to write a paragraph related with all these points, and also we have to give a title. Let's see. First of all, this question is asked in our question paper under the heading of information transfer. Is it? And in 6th A question, A1, A2, information transfer. First, non-verbal to verbal, and second, A2 is verbal to non-verbal. You have to attempt any one of these two. या दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. और मध्ये आहेत. 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. मग त्यातला हा पहिला नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आपल्याला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा पॉईंट्स दिलेले असतात. ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात. कधी टेबल चार्टमध्ये असतात, कधी पाय चार्टमध्ये असतात, कधी ट्री डायग्राममध्ये असतात, कधी फ्लो चार्टमध्ये असतात. आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं असतं की ती माहिती एका पॅरेग्राफच्या रूपामध्ये आपल्या ओन लँग्वेजमध्ये लिहायची असते. याला 5 मार्क्स असतात. या मार्क्सचं डिव्हिजन जर पाहिलं तर 1 मार्क हा टायटलला आहे, त्याच्यामुळे टायटल कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कवरिंग ऑल द पॉईंट्स, देन यूज ऑफ ग्रॅमर, लॉजिकल कन्क्लुजन, all these are the points. We have to cover all these points to get maximum score in this question. And in this question, our language skill is basically checked in this question. And you have to frame your own sentences. Write it in your own language. Okay? Let's see. आता points पाहूया. काय दिलेले आहेत? Birds and animals. Love and affection, loyal, our best friends, serve us, protection and security, kindness, honest, compassion, do not hurt or destroy us, loneliness avoided. After reading all these points, we can say all these points are related with the birds and animals and their relationship with human beings. याच्याशी निगडीत असणारे किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळतं, आपण काय करायला पाहिजे, आपल्या ड्युटीज काय, याबद्दल हे सर्व पॉईंट दिसत आहेत. मग यावरनं आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर याचं टायटल फाइंड आउट करायला लागेल. आणि ते कुठलंही येऊ शकतं, फक्त ते लॉजिकली त्याच्याशी रिलेटेड असलं पाहिजे. इररिलेव्हंट टायटल ॲक्सेप्ट होणार नाही. जे त्या सर्व पॉईंट्सला कवर करणारं एखादं टायटल आपल्याला द्यावं लागेल. चला तर हे एक्झाम्पल आपण सोडूया, सुरुवात करूया. अगोदर याचं टायटल पाहूया. काय देता येईल पहा बरं. सगळे पॉईंट्स पाहिल्यानंतर लक्षात येतील, खूप असू शकतात. चला मी इथे देतो इम्पॉर्टन्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं इन्स्ट्रक्ट केल्याप्रमाणे एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. पण परीक्षेमध्ये तुम्ही 2 मिनिमम 2 पॅरेग्राफ्स यू हॅव टू अटेम्प्ट. आणि जर म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स घ्यायचे असतील तर 2 पॅरेग्राफ लिहायला पाहिजेत. ओन्ली 1 पॅरेग्राफ इज नॉट दॅट मच ऑफ सफिशियंट. तर परीक्षेमध्ये आपण 2 पॅरेग्राफ, इथे आपण 1 पॅरेग्राफ अटेम्प्ट करूया. पाहूया. चला आपण टायटल दिलेलं आहे. आता मी फक्त याचे काही सेंटेन्सेस मी तयार केलेले रीड करणारे पॅरेग्राफच्या स्वरूपामध्ये. ते तुम्ही काय करायचं आहे की व्हिडिओ पाहत असताना पॉज करत करत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये
जी वही तुम्ही रायटिंग स्किलसाठी केलेली आहे, इंग्लिशसाठी केलेली आहे, त्या वहीमध्ये हे वरती हेडिंग टाकून हे ॲज इट इज पॅरेग्राफ लिहून काढायचा आहे आणि याच्याशी रिलेटेड असणारे इतर जे काही एक्झाम्पल्स असते ते कलेक्ट करायचेत आणि ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहून काढायचे. चला तर पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. आता इथे धड्यामध्ये एक फ्रेज आली होती, पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक, तर ती इथे वापरलेली आहे. ऑफ आवर लाईफ. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कीप इको बॅलेन्स. इफ बर्ड्स अँड ॲनिमल्स complement each other, only then protection of environment is possible. That's why man should treat them with love and affection. They are always loyal to us. Many animals and birds play very vital role in our life. They serve us. Animals like dogs protect our house. They work as security guard. Other animals also there which are very helpful in farming or in transportation. Animals and birds are our true friends. But to make friendship with them, we should treat them kindly, honestly. Mutual trust and compassion must be there to make relationship with them. It is our duty to protect them, to keep the eco balance, and it is better for our survival also. Don't hurt or destroy them. They are the best means of entertainment also, which are helpful to avoid our loneliness. Birds and animals also have the same feeling as we have. So it is the need of the time to protect them. This way, if human beings and animals and birds go hand in hand, only then the life is possible on this earth. या प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, हे पॉज करत करत हे रायटिंग स्किल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि मी एक जनरल आयडिया दिलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीने हे लिहिल्या जातं. हे लिहित असताना यूज ऑफ ग्रॅमर आहे, व्होकॅबलरी आहे, त्याच्यानंतर कव्हरिंग ऑल द पॉईंट्स आहेत. या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर या प्रश्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. आणि याची तयारी जर करायची असेल तर देर इज नो ऑप्शन रादर दॅन प्रॅक्टिस. तुम्हाला जास्तीत जास्त काय करावे लागेल, या घटकावर प्रॅक्टिस करावी लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्यावर तुम्ही एक शॉर्ट पॅरेग्राफने रायटिंग स्किल लिहायला सुरुवात करू शकता. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, इम्पॉर्टन्स ऑफ गुड हेल्थ, यासारखे अनेक विषय आहेत. प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, इज इट, इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस. यापैकी कुठलेही 2 टॉपिक तुम्ही चूज करायचे आणि या 2 टॉपिकवर तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये, ओन सेंटेन्सेसमध्ये 2 पॅरेग्राफ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही लिहून काढायचे. ओके.
That's it for today. Thank you.